पिरामल रिअल्टी आणि एस्कॉन यांच्यातर्फे ठाण्यातील पिरामल वैकुंठ येथे श्री श्री राधा गोविंद देव मंदिराचे उद्घाटन. सेवाभावचे मूल्य आत्मसात करत एस्कॉन आणि पिरामल रिअल्टी यांच्या एकत्र येण्याचे मंदिर हे मूर्त स्वरूप आहे. ठाण्यातील पिरामल वैकुंठ येथे असलेले हे मंदिर 8 मार्चपासून सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. ठाण्यातील पिरामल वैकुंठ येथे श्री श्री राधा गोविंद देव मंदिर हे महाराष्ट्रातील गेटेड कम्युनिटीमधील पहिले एस्कॉन मंदिर आहे. ठाण्यातील पिरामल वैकुंठ निवासी संकुलात सुमारे 4000 चौरस फूट क्षेत्रात हा मंदिर परिसर आहे. हा उद्घाटन समारंभ एस्कॉनच्या नियामक मंडळाचे आयुक्त परमपूज्य राधानाथ स्वामी, एस्कॉनच्या नियामक मंडळाचे आयुक्त H.G. गौरांगदास, पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडचे अध्यक्ष श्री अजय पिरामल, पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्ष डॉ. स्वाती पिरामल आणि पिरामल कुटुंब यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात प.पू. राधानाथ स्वामी यांचे प्रवचनही होते. वैकुंठ हे शाश्वत आनंद आणि आध्यात्मिक पूर्णता यांनी भरलेले भगवान विष्णू यांचे देवी निवासस्थान आहे. पिरामल रिअल्टी आणि एस्कॉन यांचे एकत्र येणे अध्यात्म आणि आधुनिक शैली यांच्या सुसंवादी एकत्रीकरणाचे प्रतीक आहे. यातून सेवाभाव प्रतीत होतो आणि चांगले राहा आणि चांगले काम करा या प्रती असलेली पिरामल समूहाची बांधिलकी प्रतिबिंबित होते. हे मंदिर गुजरात आणि राजस्थानच्या भव्य मंदिरापासून प्रेरणा घेते. मंदिराला एकच शिखर असून 18 खांबांनी ते सुशोभित केलेले आहे. 90 फूट घुमट आणि कल्पवृक्षाने ठळकपणे दर्शवलेले गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. राजस्थानच्या भरतपूरमधील बन्सी पहारपूर येथून खास मागवलेल्या गुलाबी वाळूच्या दगडापासून काळजीपूर्वक तयार केले आहे. हे मंदिर शिल्पशास्त्र आणि वास्तुशास्त्र या तत्वानुसार बांधले गेले असून प्रख्यात नागरा स्थापत्य शैलीला अनुसरून आहे. अयोध्येतील नुकत्याच उभारणी झालेल्या श्री राम जन्मभूमी मंदिराच्या रचनेची आठवण करून देणारे आहे. अब इस्कॉन के भक्तगण समाज के सपोर्ट के साथ इसको आगे चलाएंगे. यहाँ पर गीता, भागवतम, रामायण, महाभारत इसको लेकर बच्चों के लिए, युवाओं के लिए, परिवारों के लिए संस्कार और शिक्षा हर प्रकार से यहाँ पर ज्ञान का वितरण होगा और आध्यात्मिक रूप से लोगों के अंदर परिवर्तन लाने के लिए महामंत्र का कीर्तन और हर प्रकार से लोगों को ज्ञान मिलेगा. प्रभु जी, मंदिर निर्माण का काम कितने दिनों में पूरा हुआ है? ये मंदिर निर्माण का काम लगभग 2 वर्ष के अंदर पूरा हुआ.